मैराथन का आयोजन कराड़ में किया गया, जिसका मुख्य उद्देश्य नशा और ड्रग फ्री कराड़ करने का था और इस मैराथन में लगभग 3000 लोगों ने सहभाग लिया था। इसमें पुलिस प्रशासन और सामाजिक संस्थाओं ने बहुत बड़ा योगदान दिया। इस समय मुख्य रूप से नवनिर्वाचित विधायक डॉक्टर अतुल बाबा भोसले, डॉक्टर सुरेश भोसले, SP समीर शेख, DYSP अमोल ठाकुर, PI तहसीलदार और अधिकारी वर्ग उपस्थित थे। इस मैराथन के आयोजन के लिए लोगों ने पुलिस डिपार्टमेंट की प्रशंसा। मग तो मुलांमध्ये असो किंवा मुलींमध्ये असो किंवा मग एज ओल्ड काही व्यक्ती असतील त्यांच्यामध्ये असो, आणि कराडमध्ये फिटनेसचा एक चांगला जो कल्चर आहे तुम्ही आज या दिवशीपासून तुम्ही कराडमध्ये सुरू करणार आहे, नक्कीच याची मला खात्री आहे। सगळ्यांना खूप शुभेच्छा। हात वरती येऊ द्या। The first time जसं आपण बघू शकता खूप चांगला प्रतिसाद कराडकरांनी या मॅरेथॉनला दिलेला आहे। याच्यामध्ये जी यावर्षीची आपली थीम होती ते ड्रग फ्री कराड अशी आपली थीम होती। कराडमध्ये लोकांमध्ये जे तरुण वर्ग आहे त्यांच्यामध्ये ड्रग्सचे जे तोटे आहे, जे नुकसान आहे त्याच्या बाबतीत अवेअरनेस करण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी आपण यावर्षी ही मॅरेथॉन घेतलेली आहे। याच्यामध्ये तरुण जे वर्ग आहे त्यांच्यासोबत वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले लोक आहे, खूप उत्साही लोक आहे। सगळ्यांनी या मॅरेथॉनचा खूप चांगला पॉझिटिव्ह फीडबॅक आम्हाला दिलेला आहे आणि जशी लोकांची मागणी आहे दरवर्षी हा जो मॅरेथॉन आहे, हा जो रन आहे आपण यापुढे कराडमध्ये घेणार आहोत, अशी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मी जाहीर करतो आणि सगळ्यांनी या मॅरेथॉनला एन्जॉय करावा। तसेच याच्यासोबत जो आपला जो उद्देश आहे ड्रग फ्री कराड, तरुणांमध्ये फिटनेस जागृती, हा जो मेसेज आहे, हा संदेश आहे, हा घरोघरीपर्यंत आणि प्रत्येक कॉलेज, स्कूल, शाळेत प्रत्येक ठिकाणी पोहोचण्यासाठी हा रन जो आहे त्याचा जो उद्देश आहे सगळ्यांनी सार्थक करावा। धन्यवाद। अत्यंत आनंद झाला। पोलीस मॅरेथॉनला मी उपस्थित राहिलो, मला इथे उपस्थित राहण्याची संधी संयोजकांनी दिली। आज 10 किलोमीटर रनचा फ्लॅग ऑफ ऑलरेडी झालेला आहे। 5 किलोमीटर रनचा आता फ्लॅग ऑफ होणार आहे। मुळात एक संकल्पना आहे ड्रग फ्री कराड, की ड्रग किंवा अंमली पदार्थाचं नवीन पिढीवर जे दुष्परिणाम होतात त्याच्यापासून नवीन पिढीला मुक्त करण्याचा संदेश देण्यासाठी एक हेल्थचा इव्हेंट किंवा सहभाग घेतलेला आहे। मुंबई मॅरेथॉन आज असतो तरी देखील खूप अँकर्स आणि लोक या मॅरेथॉनला उपस्थित राहिलेले आहेत आणि अशा इव्हेंटची व्याप्ती कशी वाढेल आणि कराडचं नाव देखील या अशा इव्हेंट्समुळे मोठं कसं होईल ह्याच्यासाठीचा प्रयत्न आपल्याला भविष्य काळामध्ये करायचा आहे। अशा प्रकारचा इव्हेंट घडला की आपल्या शहराचं नाव देखील सगळ्या परिसरामध्ये पोहोचत असतं, की एक चांगली संकल्पना आपल्या शहरांनी राबवली आणि त्यामुळे आपल्या शहराचा नावलौकिक वाढवण्यासाठी सुद्धा अशा प्रकारच्या इव्हेंट्सचा खूप मोठा फायदा होईल।